असं तुम्ही म्हणता आणि आपण पाहिलं तर बाजारांमध्ये आता पाहिलं सणसूद चालू झाले त्याच्यामुळे एक प्रकारची गर्दी सुद्धा दिसून येते। तर आणि दैनंदिन वापरातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरचा बेसिकली जो आहे तो जीएसटी कमी झालेला आहे, त्यामुळे दैनंदिन बचती जी आहे ती सामान्य लोकांच्या वाढ झालेली आहे। तर संदीप सर, याचा जो परिणाम आहे तर एमएसई उद्योग जे आहेत, ज्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या ज्या काही तयार करत असतात त्या एमएसएमई उद्योगांना याचा लाभ कशा प्रकारे होतोय या सुधारणांचा? हो, नक्कीच। इतर क्षेत्राप्रमाणे एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना देखील या जीएसटीमधील बदलांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे। ते कसे येतात तर आपण समजून घेऊयात की हे दोन प्रकारे येऊ शकतात। एक प्रत्यक्षमध्ये आलेले त्यातले काही सकारात्मक बदल परिणाम आणि काय अप्रत्यक्ष। आता प्रत्यक्ष म्हणजे कसे, जेव्हा आता विशेषतः ह्या एमएसएमई सेक्टरमध्ये असतात ते उद्योग कोणते, चर्मोद्योग असेल, कुटीर उद्योग असतील, दुग्ध प्रक्रिया उद्योग असतील, हस्तकला उद्योग असेल, या सगळ्यांचे जे प्रोडक्ट आहेत, अन्न प्रक्रिया उद्योग असेल, यांच्या जे उत्पादन प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती जीएसटी बऱ्यापैकी कमी काही प्रमाणात काही ठिकाणी तर तो नील देखील केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांची मागणी वाढेल, खप वाढेल आणि या वाढलेल्या विक्रीमुळे त्या उद्योगांना त्यांचा नफा वाढेल। हा झाला प्रत्यक्ष प्रकार। एक अप्रत्यक्षरित्या जर बघायला गेलं तर दोन प्रकार आहेत। ते कसे, तर एक आहे की हे सगळं करत असताना त्यांना जो लागणारा कच्चा माल आहे त्याच्यावरती देखील जीएसटी कमी झालेलाच आहे, त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे त्यांच्या नफ्यात वाढ होणार आहे। अगदी असंही म्हणू शकतो आपण की ह्या बदलामध्ये बऱ्याच कर सुधारणा केलेल्या आहेत, प्रक्रियेतील सुधारणा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांची टॅक्स कॉम्प्लायन्स कॉस्ट असेल ती कमी होईल आणि या सगळ्यांचा सारांसार त्यांना चांगलाच आर्थिक नफा वाढेल। बरोबर आहे। अमित सर, दुकानदार आपल्याला